उदात्त हेतू ठेवून या महाराष्ट्रामध्ये जे घरं नाहीत अशा लोकांना, निवारा नाही अशा लोकांना रमाई घरकुल योजना आणि पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत लोकांना घरं बांधण्याच्या संदर्भानं निधी उपलब्ध करून दिला आणि घरं बांधायला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुरुवात झालेली. मात्र त्याचबरोबर शासनानं अजूनही एक या लोकांना मोठा दिलासा म्हणून प्रत्येक घरकुलाला 5 ब्रास रेती मोफत वाटप करण्याचा निर्णय घेतला. 2025च्या संदर्भानं माझ्या हातामध्ये आता हा शासन निर्णय आहे. या शासन निर्णयामध्ये स्पष्ट दिलेलं आहे की या ठिकाणी लाभधारकांना 5 ब्रास मोफत रेती दिली पाहिजे. मात्र या ठिकाणी जे तहसीलदार किंवा त्या खालच्या स्तरावरचे मंडळ अधिकारी तलाठी जे असतील ना, ह्यांची या कामाला किंवा या लोकांना मदत करावं म्हणून मानसिकता नाही आहे आणि त्याच्यामुळं पूर्ण वर्ष संपलं, पूर्ण उन्हाळा गेला, मात्र घरकुलाला रेती त्यांनी उपलब्ध करून दिली नाही. आणि त्याच्यामध्ये एक महाभाग आमच्या पाथरी तालुक्यातील डाकुपिंपरी येथील निलंबित आणि तत्कालीन जो तलाठी होता अरविंद चव्हाण हा त्या धंद्यामध्ये उतरला होता. रेती घाटामध्ये त्यांनी त्या ठिकाणी बिझनेस केला, अवैध रेती उत्खनन केलं. त्यानंतर तुम्हाला सांगतो माननीय जिल्हाधिकारी परभणी यांनी त्या व्यक्तीला तलाट्याला या ठिकाणी आपली मागणी निलंबित केलेलं आहे आणि निलंबित करून आता पुढची जी कारवाई आहे ती कारवाई आमची अशी मागणी आहे की या व्यक्तीला सेवेतून कायमचं बडतर्फ करावा. आणि आज लाभार्थ्याच्या वतीनं आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना पत्र दिलेले लेखी, आम्हाला 5 ब्रास रेती उपलब्ध करून द्या. त्या टेंडरधारकाच्या 10% अनामत रक्कम जप्त करा किंवा अजून काय करायचं तर करा, मात्र आम्हाला या लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून जोपर्यंत देत नाहीत तोपर्यंत आमचं हे आंदोलन चालू ठेवणार आहे.